म्हणलं तर काही लोक आता काँग्रेसकडे तिकीट मागायला लागले आहे। मी त्यापैकी नाही, मी काँग्रेसचा सच्चा सिपाही आहे। वर्धा विधानसभेसाठी शेखर शेंडे यांनी काँग्रेसकडे मागितली उमेदवारी। शेखर शेंडे म्हणतात, मी काँग्रेसचा सच्चा सिपाही आहे। वर्धात काँग्रेस नेते शेखर शेंडे यांनी वर्धा विधानसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे। आज रितसर अर्ज दाखल करीत ही उमेदवारी मागण्यात आली आहे। वर्धात काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सद्भावना भवन येथे काँग्रेसकडून उमेदवारी मागण्याची प्रक्रिया सुरू आहे। काँग्रेस जिल्हाध्यक्षांकडे अर्ज दाखल करीत उमेदवारी मागितली जात आहे। शेखर शेंडे यांच्या समर्थनार्थ वर्धा आणि सेलू तालुक्यातील असंख्य काँग्रेस कार्यकर्ते जिल्हा कार्यालयात दाखल झाले। उमेदवारीसाठी विनंती अर्ज केल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणा देत शेखर शेंडे यांना समर्थन दिले आहे। काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारले आहे। यावेळी प्रतिक्रिया देताना, मी काँग्रेसचा सच्चा सिपाही आहे, मी कधीही पक्ष बदलविला नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे। वेळा उमेदवारी दिली निश्चितपणे, दोन वेळा म्हणजे 2014 ते 2019 मोदींचंच फार जास्त डॉमिनेशन होतं आपल्या देशामध्ये। त्याच्यामुळे माझा फार थोड्या मतांनी पराभव झाला। त्याच्यामुळे मला असा पूर्ण विश्वास आहे, कारण की माझं जनशक्ती आहे, धनशक्ती जरी नसली तरी मला निश्चितपणे वाटते की मी जेवढे पक्षासाठी कार्य केलेलं आहे, मी पक्ष कधी सोडला नाही। मेघे साहेबांसोबत बीजेपीत गेलो नाही, आता आज मी कदाचित बीजेपी कडून आमदारी होऊन गेलो असतो, परंतु काँग्रेसच्या पडत्या काळामध्ये काँग्रेसचं संघटन बांधून ठेवलं, काँग्रेस टिकून ठेवली या जिल्ह्यामध्ये, या वर्धा विधानसभेमध्ये टिकून ठेवली। त्या दृष्टिकोनातून मी काँग्रेसचे ध्येय धोरण, काँग्रेसचे कार्यक्रम, काँग्रेसचे जे काही आंदोलन आहे प्रत्येक वेळी मी होतो। मी असं नाही की कालपर्यंत मी दुसऱ्या पक्षाची तिकीट मागितली आणि आज काँग्रेसचं वातावरण म्हणलं तर काही लोक आता काँग्रेसकडे तिकीट मागायला लागले आहे। मी त्यापैकी नाही, मी काँग्रेसचा सच्चा सिपाही आहे। त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की काँग्रेस पक्ष योग्य उमेदवाराला, म्हणजे जो माणूस काँग्रेस निष्ठ आहे त्या व्यक्तीलाच तिकीट देईल असा पूर्ण विश्वास आहे। कमी झालं मागच्या वेळेस, म्हणजे विपरीत परिस्थिती होती त्यावेळेस काँग्रेसच्या विरोधात देशामध्ये वातावरण होतं, महाराष्ट्रातही वातावरण होतं, आपल्याला सर्वांना माहित आहे। परंतु यावेळेस लोकांमध्ये बदलाव झालेला आहे। जो मोदी सरकारचा जो मारा झालेला आहे शेतकऱ्यावर, गोरगरिबावर आणि सर्व बेरोजगारांवर, त्याच्यामुळे लोकांचं मन परिवर्तित झालेलं आहे यावेळेस। आणि ती मार्जिन जी मला का 3-3.5 हजार मताची आवश्यकता होती, तर ते 3-3.5 हजार मतं यावेळेस निश्चितपणे आता जनता स्वयंस्फूर्त आज माझ्या फॉर्म भरण्यासाठी मला पाठिंबा देण्यासाठी आलेली आहे। तर यावेळेस जनतेचं मत आहे की बस भाऊ म्हणे, यावेळेस तुम्हीच म्हणे भाजपला लढा देऊ शकता आणि तुम्हालाच तिकीट भेटली पाहिजे, असं सर्व जनतेचं मत आहे। त्याच्यामुळे मला विश्वास आलेला आहे की यावेळेस निश्चितपणे आपण भाजपचा पराभव करू शकू।